वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। जय जय रघुवीर समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। रामदास कल्याण माझे आई मदला यत्कीर्तनं यत्श्रवणं यदीक्षणं यद्वन्दनं यत्स्मरणं यदर्णं शोकस्य सद्यो विघ्नोति कल्मषं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। यत्पृथ्वी वारणायति सम्प्राप्तस्मया संजातं पृथ्वीतले माया मनुष्यो निश्चक्रं हस्तराक्षसं ब्रह्मज्वलाद्यं श्रीराम कीर्त्यों पापहरां बुधाय नमः। सञ्जानद्वेषं मनोजं मार्गसुन्दरवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाचात्मजं वान्नरयुतं श्रीरामदूतं शरणं। वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणाधीश दुर्गेश सर्वगुणसम्पन्न मूलजन्माय वाचा समचरण सरोजं सांघ्रणिराम्बुर्दाभं जघनिवेदपाणिमण्डनं करुणरसमादाय गन्धर्वां सन्नेत्रं सदयधवलाय दया कृपा राम राम
रघुपति राघव राजा राम बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 बोला रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। प्रभु रामचंद्र भगवान की भवानी माता की पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ। धन्य तो संसारी हरि भक्ति कर, हरि भक्ति कर। धन्य तो हरि भक्ति करी, हरि भक्ति करी। ओ धन्य तो संसारी हरि भक्ति करी, हरि दयाचा कैवारी देवराया, दयाचा कैवारी देवराया राखे दयाचे मस्तकी।
तयासी लौकिकी तारण नाही, तारण नाही तया हरी प्रिया सार्थकी वयसा हरतारं गातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। प्रभु रामचंद्र भगवान की जय। धन्य तो संसारी हरि भक्ति करे। प्रतिवर्षाप्रमाणे भगवान दत्तात्रेयांचे कलियुगामधले बद्धापासून सिद्धांपर्यंत आदर्श असणारे गाणगापुरामध्ये ज्यांनी संपूर्ण आपलं अवतार कार्य बद्धापासून सिद्धांपर्यंत आदर्शभूत अशा प्रकारे पूर्णत्वाला नेलं, त्या परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी नृसिंह सरस्वती स्वामींच्या पुण्यस्मरणानिमित्त निजानंद गमन जो नृसिंह सरस्वती रूपामध्ये अवतार धारण केला होता, तो अवतार पंचमहाभूतांमध्ये विलीन करून पुन्हा एकदा नव्याने समाजाच्या समोर अवतार घेण्यासाठी सज्ज असलेल्या त्या परम पुण्य पावन भगवंताच्या परम स्वरूपाला वंदन करून त्या पुण्यस्मरणाच्या त्या सोहळ्याच्या निमित्त ज्यांना प्रत्यक्ष स्वामींचा सहवास लाभला, ज्यांना प्रत्यक्ष स्वामींचा अनुग्रह लाभला, काय असतं ही बढती आहे। सहवास लाभणं हे भाग्य आहे, अनुग्रह मिळणं हे परम भाग्य आहे, आणि ती अनुग्रहाची अनुभूती घेणं याला शब्द नाही। परम भाग्याच्या पलीकडची अवस्था म्हणजे की परीक्षेमध्ये 100 मार्काचा पेपर आणि त्याच्यामध्ये असं असतं की 5 पैकी 4 सोडा, 3 पैकी 2 उत्तर लिहा, पण असा स्कॉलर विद्यार्थी असतो को 3 च्या 3, 5 च्या 5, 8 च्या 8 सगळ्या प्रश्नांचे इतके अचूक उत्तर लिहितो की त्याच्या उत्तरांच्या हे जे सगळं त्यांनी केलंय त्या उत्तरांना मार्क देता 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 शिक्षकांना प्रत्येक वेळा 3 मार्क पण गोलात, 2 मार्क पण गोलात, असं करत करत 100 पैकी ज्याची बेरीज 110 120 होऊन जाती, पण देतात एवढे येत नाही, म्हणून निदान 100 पैकी 100 द्यावे लागतात, असा विद्यार्थी एक असतो। अशा परम पदाच्या प्राप्तीची अनुभूती घेणारे आणि त्यांच्या वंशामध्ये त्यांच्या सहवासामध्ये स्वामींच्या कृपांकित झालेल्या शिष्यांच्या वंश परंपरेमध्ये प्रत्यक्ष स्वामींची सेवा करण्याची आज ही जी आपल्याला अलौकिक संधी मिळाली, सगळ्यांना संधी मिळाली, स्वामींसमोर ती सेवा करण्याची सगळ्यांना संधी आहे। कोणी श्रोत्याच्या निमित्ताने बसलंय, कोणी साथीदारांच्या रूपाने बसलंय, कोणी कीर्तनकाराच्या रूपात बसलंय, पण आहे एकच काम, आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे। मग त्या सेवेला सुरुवात करताना
क्षणभर नामस्मरण करून सेवेला सुरुवात करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, बोला बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींची स्वारी आहे, ज्यांनी भागवत धर्माच्या कळसावरती जन्मोनिया ब्रह्मकुळी जेने माय धन्य केली, ज्याची भगवी पताक कळी काळा पडे धाक. तुकाराम महाराजांनी जे वर्णन केले की ते रामदास स्वामी ज्यांनी भागवत धर्माच्या कळसावरती ध्वज लावला. काय असतं, कळसापर्यंत बांधकाम चाललंय पण नेमकी आहे कशाचं कळत नाही. म्हणलं इथे काय होते. मग काही लोक अंदाज काढतात. म्हणलं तिकडे सगळी वस्ती कोणती त्याच्यावर ठरवायची की मग ते मंदिर होतंय का मशीद होतीये का चर्च होतंय का गुरुद्वार होतंय, तो अंदाज. पण एकदा त्याच्यावर का भगवा झेंडा लागला की मग समजायचं की हे मंदिरच आहे. म्हणून बघा किती दूरदृष्टी असते संतांची, साधकांची, त्यांच्या सहवासात राहणाऱ्यांची. म्हणून माननीय पंतप्रधानांनी सगळ्या संपूर्ण विश्वातल्या सनातन वैदिक संस्कृतीचा आदर्श मानणाऱ्यांना आवाहन केलं होतं की 22 तारखेला सगळ्यांनी भगवे झेंडे लावा. कुणी अमुक एका धर्माला ते सांगितलेलं नव्हतं. जे त्या संस्कृतीचे पाईक आहेत, ज्यांना असं वाटतं की आपल्या घराचं मंदिर व्हावं, त्या सगळ्यांनी भगवे ध्वज लावायचे. का? कारण ध्वज हे प्रतीक आहे. ते प्रतीक कशाचं आहे? ते मंदिराचं प्रतीक आहे. ते मंदिर, ज्या मंदिरामध्ये परमतत्वाची साधना केल्या जाते, परमप्राप्तीची साधना, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारातून बाहेर पडून ते रूप बघण्याची संधी जिथे मिळते. कारण असे जे स्थान असतात, कोणतेही मंदिर हे भगवंताचं जे एक स्थान आपल्याकडे सांगितलं गेलंय, तर त्याचं महत्व तर किती सांगितलंय. मंदिरामध्ये आपण गेलो, भगवंताला समोर पाहिलं, भगवंताला समोर पाहिल्यावरती जो आनंद होतो ना, माऊलींनी तो आनंद वर्णन केला. रूप पाहताय लोचनी, सुख झाले हो साले, सुख झाले हो साले, ओहार हा खटाटोप त्याच्यासाठी की त्या देवालयामध्ये गेल्यावरती ते रूप आपल्याला दिसावं, मिळावं. मुद्दा आपला त्याच्या सोबत नाहीच आहे. मुद्दा आपला असा आहे की त्या मंदिरावरती भगवा ध्वज लावणारे समर्थ रामदास स्वामी, जे तुकाराम महाराज म्हणतात की जन्मोनिया ब्रह्मकुळी जेणे माय धन्य केली, ज्याची भगवी पताक कळी काळा पडे धाक. तो भगवा ध्वज समर्थांनी लावला आणि त्या समर्थांनी तो लावत असताना परिस्थिती कशी होती. प्रबल यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात. या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये प्राबल्य कुणाचं होतं? प्रबल यवन झाले होते.
यवनांची स्वारी हैदोस घालत होती. दौडत दौडत घोडे यायचे आणि दौडत दौडत येणारे घोडे मानेवरून तलवारी चालायच्या. भर दिवसात, भर चौकात, भर बाजारामध्ये सुवासिनींची आबरू लुटल्या जायची. अशा अवस्थेमध्ये प्रबल यवन झाले होते. वंद्य या महाराष्ट्रात आक्रंदन होता धर्म, पर सत्तेच्या दारात शौर्य धैर्य भले होते. पर सेवेच्या पंखात देशारे कल्याणी, वेदाची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी. ओम तुमती हो हरि वंदन, जय जय रघुवीर समर्थ. ओम तुमती हो हरि वंदन, जय जय. त्यावेळेला जय जय रघुवीर समर्थ समर्थ अखंड हिंदुस्थानभर फिरले. प्रत्येकाच्या दारादारामध्ये गेले, गल्ली गल्ली मध्ये गेले, गावा गावामध्ये गेले. समर्थ गेले नाही असं एकही गाव नाही. संबंध हिंदुस्थान समर्थांनी 36 वर्ष पायदळी तुडवला. आणि संबंध हिंदुस्थानामध्ये भिक्षेच्या निमित्ताने गेले. मंडळी, आज समाजात इतकी विकृती आहे की ही समर्थांची जी भिक्षा आहे ना, त्याच्यावरती ज्यांची लायकी नाही ते बोलायला लागले. अर्थात ज्यांची लायकी नाही त्यांच्यावरती आपण कीर्तनच बोलावं अशी त्यांची लायकी नाही, सत्य. म्हणून तो विषय बाजूला ठेवा. पण समर्थांनी जी भिक्षा सांगितली आहे ते म्हणतात, भिक्षे परते नाही भाग्य, भिक्षे परते. अहो, भिक्षेनी काय होतं, भिक्षेनी काय काय होतं. समर्थांनी दासबोधामध्ये लिहिलं, भिक्षा मागायची कशासाठी. आणि समर्थांनी मागितलेली भिक्षा ही वैराग्य निर्माण करणारी आहे. म्हणून समर्थ संप्रदायाला पहिला दंड काय असेल तर त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे. ज्याला ब्रह्मत्वापर्यंत जायचंय, ब्रह्म जानाति ब्राह्मणा, त्या ब्रह्म तत्व प्राप्त करणाऱ्या सगळ्यांना समर्थांनी उपदेश केला. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा रक्षिलेच पाहिजे. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा त्यांनी मागितली पाहिजे, भिक्षा मागितलीच पाहिजे. मुद्दा असा आहे की तो काळ जेव्हा प्रबल यवन झाले होते, वंद्य या महाराष्ट्रात आक्रंदत होता धर्म, पर सत्तेच्या दारात शौर्य धैर्य रुपले होते. पर सेवेच्या पंखात ऐशा वेळी कल्याणी, धीराची केवळ खाणी. त्यावेळेला समर्थ अखंड हिंदुस्थान पायदळी तुडवत प्रत्येकाला उपदेश करत फिरत होते. कशाच्या निमित्ताने? मनाच्या श्लोकाच्या. गल्लीमध्ये जायचं आणि प्रत्येकाच्या या गल्लीत उभं राहिलं की शेवटच्या घरापर्यंत ऐकू जाईल अशा प्रकारे आवाज द्यायचा. नको रे मना कामना विकारी. आणि विशेष म्हणजे काय समर्थांची दूरदृष्टी होती. लोकशाहीला काय पूरक ठरेल तेव्हा त्यांना माहिती होतं. कारण लोकशाहीच्या काळात असं कोणाचंच नाव घेता येत नाही महाराज स्टेजवर, है की नाही? अहो, साधं बायकांना जरी नुसतं उपदेश केला स्त्रियांना तर लगेच आंदोलन सुरू होतं. सगळीकडे बायकाच का? तुम्ही कोणाचंही नाव घेऊन बोला, काही बोलतायत. समर्थांना माहिती होतं की पुढे येणारी रामदासी लोकांना आणखीन जड जाईल. त्याच्यापेक्षा बायकांचे नको, माणसांचे नको, मुलांचे नको, आभा वृद्धांचे नको, कोणाचेच नको. श्लोक फक्त लिहायचे. हे सगळेजण ज्याच्यावर नाचतात, ज्यांचं मन सगळ्यांना नाचवायला लावतं. कारण मन किती सगळ्यात मुख्य अंग माणसाच्या पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण या सगळ्यांवरती ज्याचा अंमल आहे.
16वी बुद्धी, याच्यावर कोणाचा आहे कंट्रोल? मनाचा आहे. मन किती ताकदवान आहे? मनाच्या ताकदीचं वर्णन करताना शास्त्रात काय सांगितलंय? वायू परिसही निग्रह याचा, वाऱ्याप्रमाणे याची धाव आहे. वायू परिसही निग्रह याचा, दुष्कर्म जला वाटे वाटे, मन चंचल मोठे. खूप वेगवान, खूप वेगवान त्या मनाला. बरं, विशेष हा मनामध्ये किती लक्षण आहे? वेग तर आहेच आहे, स्पीड, हाय स्पीड, इतकी स्पीड की इथे बसल्या बसल्या घरातल्या गॅस दुधावरचा किती मिनिटांनी बंद करायचा तो सांगू शकतो. पटकन तापलं असेल म्हणलं दूध, लगेच फोन केला. मन पटकन सांगतं. बसल्या बसल्या कुठे काय करायचं मन त्याच्यावरती ताबा ठेवू शकतं. हा एक गुण. आणि दुसरा आणखीन एक गुण मनामध्ये आहे. तो गुण असा आहे की तो भावगीतामध्ये का वर्णन केला आहे? तुरा मन दर्पण गहलाय, तुरा मन दर्पण गहलाय, तुरा मन दर्पण. मन काय? दर्पण म्हणजे आरसा. भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन असं चांगलं आणि वाईट हे दोन्ही गोष्टी पाहताही आणि दाखवताही. आपण म्हणतो ना, आरशासमोर गेलं की खरं कळतं आपलं काय अवस्था आहे. म्हणून आरशासमोर उभं राहायचं. मन हा आरसा आहे. त्या मनाच्या श्लोकाच्या माध्यमातून तर ते मन आरसा आहे. म्हणून समर्थांनी मनावरती सगळ्यांच्या नियंत्रण आणण्यासाठी मनाच्या श्लोकाचं निमित्त केलं. भिक्षेमध्ये मनाचे श्लोक म्हणायचे. नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना सर्वथा अंगीकारू, नको रे मना मत्सरूराम भारू. असं समर्थांचं कार्य. त्या समर्थांनी तुमच्या माझ्या प्रापंचिकांना सांगितलं. कारण प्रापंचिक जास्त संख्येने असणार आहेत. त्यांना माहिती घर सोडून सावधान म्हणल्यावर निघून कोण जाईल? उलट सावधान म्हणण्यासाठी तर नवस करतील लोक, आणि पळून कोण जाईल सावध म्हणल्यावरती? नाही का? सावधान शब्दासाठी तर असं म्हणलं. एकदा असं झालंय, कधी एकदा आता म्हणलं सावधान कानावर पडतं. अर्थात आपल्याला माहितीये की एकदा कानावर पडले शब्द की सोपं नाही. पण त्या सावधान समर्थ त्या सावध शब्दांनी सावध झाले. पण तरी सुद्धा प्रपंचामध्ये जे आता ज्यांना आधी नाही कळलं म्हणलं तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं, पण आता असं वाटतं नको म्हणलं संसार. मग अशा वेळेला त्या संसारी लोकांनी काय केलं पाहिजे? प्रपंचात करण्यासारखं काय? तर समर्थ म्हणतात प्रपंचामध्ये करण्यासारखी एकच गोष्ट आहे की ती केली जर तर माणसाचा प्रपंच धन्य होईल. धन्य होईल. काय केलं पाहिजे त्यांनी प्रपंचामध्ये? धन्य तो संसारी. तो संसारी धन्य आहे. कोणी का असेना तो संसारात पडलेला आहे, पण तरी सुद्धा तो धन्य आहे. कोण? हरी भक्ती करी. जो हरीची भक्ती करतो,
भगवंताची हरी, हरी या शब्दाची विग्रह, हरी या शब्दाचा विग्रह जर केला तर हरी म्हणजे हरण करणारा. हरी शब्दाचा त्याची फोड केली तर तो हरी हरी म्हणता हरी आपदा. हरी शब्दाची ताकद काय? हरी हरी म्हणता हरी आपदा. आपदेचं तो हरण करतो, तो आपदा घेऊन टाकतो. आणि हरी हरी म्हणता हरीने पदा. हरीचं नाव घेत राहिलं की हरी हरी म्हणता हरीने पदा. हरी आपल्या पदावरती घेऊन जातो. हरी हरी म्हणता हरी काय काय करतो? हरी आपदा, हरीने पदा. हरी हरी म्हणता भव आटला. आपण जर हरीचं नाव घेत राहिलो, भगवंताचं नाव घेत राहिलो, सतत आपण हरीचं स्मरण करत राहिलो तर त्याचा परिणाम काय होतो? भव आटला. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपोआप मिळायला लागतात आपल्याला. कुणाला विचारायला जायची गरज पडत नाही. आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतात, आतून मिळतात. नवे जीवनातले प्रश्न संपून जातात. असं आहे की संसारामध्ये प्रश्न संपत नाही असं सगळ्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं. तुम्ही 70 वर्षाच्या आजींना विचारा, आजी आता तुम्हाला घरी काही काम नसत? म्हटलं बाई आता तर जास्त काम आहे. म्हणजे आमच्या पोरांना तरी कसं तरी आम्ही शाळेत नेऊन सोडलं की मोकळे होतो. आता त्या पोरांचे पोरं घरीच. मग आता कसं काय त्यांना सांभाळायला आम्ही घरीच. आधी तरी कसं तरी कीर्तनाला जाणं होत होतं, पण जसं नातू झाले तसं कीर्तन बंद, भागवत बंद, पुराण बंद, सगळं बंद झालं. म्हटलं हे असं होत असतं. जितके आयुष्याची व्हॅलिडिटी संपत चालली प्रश्न वाढत चालले. प्रश्न कमी झाले पाहिजे, वाढले नाही पाहिजे. जायच्या आधी सगळ्या प्रश्नांची गोळाबेरीज संपवून आपल्याला इथून जाता आलं पाहिजे. मग हे प्रश्न केव्हा संपतील? तर हरी हरी म्हणता भव आटला. आणि त्या हरी हरी म्हणण्याची ताकद, हरी हरी म्हणता हरी भेटला. गोपाळ कृष्ण भगवान की. हरीचं नाव घेता घेता हरीची भेट होती. ही ताकद हरीच्या नामाची आहे, हरीच्या भक्तीची आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तो हरण करू शकतो. आपलं दुःख, दैन्य, आपदा सगळं हरण करणार. म्हणून आपण हरीची भक्ती करायची. धन्य तो संसारी हरी भक्ती करी, हरी भक्ती करी. हरीची भक्ती करतो. भक्तीची आणखीन व्याख्या करताना भागवतामध्ये कशा प्रकारे आपण भक्ती करू शकतो तर प्रल्हादांनी सांगितलंय. भगवंताचा परम लाडका भक्त जो असुर कुळामध्ये जन्माला आला, महाभक्त तो दैत्य प्रल्हाद. हा महाभक्त तो प्रल्हाद, जो प्रल्हाद आहे महादैत्य तो भक्त. दैत्य असून सुद्धा भक्त होता. हा भक्त प्रल्हाद यांनी भक्तीचं वर्णन करत असताना भक्ती कशी करू शकतो तर एक श्लोक लिहिला भागवतामध्ये. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. श्रवण, पहिल्यांदी देवाचे गुणगान ऐकणं, ही सुद्धा भक्ती आहे. पण आजकाल कोणालाच कोणाचं ऐकायला वेळ नाही. त्याच्यामुळे पहिली पायरी कच्ची. आणि जिथं पहिली पायरी कच्ची तिथे दुसऱ्या पायरीवर चढायचं म्हणजे श्रवणम कीर्तनम. जे ऐकलं ते सातत्याने गात राहिलं पाहिजे. विष्णू स्मरणम, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. भगवंताच्या पायाची सेवा. मग आणि समर्थांनी राजबोधामध्ये एकेका भक्तीला वेगवेगळं छान सांगितलंय. ज्यांना याच्यावर खरंच विचार करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, माहिती मिळवायची, त्यांनी राजबोध उघडावा आणि एक एक भक्ती कशी करू शकतो अगदी सविस्तर त्याच्यामध्ये समर्थांनी लिहिलंय. विष्णू स्मरणम पादसेवनम
श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. मग आता विष्णूचे पाय तर आपल्याला मिळणार नाही इतक्या सहजासहजी. लक्ष्मीला सुद्धा अथक प्रयत्नांनी मिळाले. लक्ष्मीला सुद्धा त्याचे पाय लवकर मिळत नव्हते. मग त्याचे पाय आपल्याला सहजासहजी कसे मिळतील? तर तो भगवंत ज्यांच्यात विराजमान झाला. समर्थांनी राजबोधामध्ये लिहून ठेवलंय की गुरुचे पाय, गुरूंचे पाय हे परमात्म्याचेच पाय आहेत. परमात्मांचं वास्तव्य तिथे आहे. म्हणून गुरुच्या पायांची सेवा ही सुद्धा पादसेवन भक्तीमध्ये येते. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. गोपाल कृष्ण भगवान के. भगवंताच्या भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 दिवस कीर्तन नवविधा भक्तीवरती किमान होऊ शकतात. मग आज आपलं एकच कीर्तन आहे. तर मग आपण मुख्य भक्ती या 9तली एक निवडू की भगवंताची प्राप्ती करण्यासाठी एक भक्ती सगळ्यात मागे 3 सोडून देऊ, पुढच्या 6 सोडून देऊ. भगवंताचं नामस्मरण ही सुद्धा एक भक्ती आहे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता. देवाचं नाव कुठे कुठे घेता येऊ शकतं. येता जाता उठत बसता कार्य करिता. सदा देता घेता वदनी वळदता रस गिळता. घरी दारी शय्ये वरी अति सुखाचे अवसरे. समस्तांचे लज्जा त्याजुने भगवत चिंतन करी. गोपाल कृष्ण भगवान के. नामस्मरण भक्तीत सगळ्यात महत्व. जाता येता उठता अवस्था कार्य. कारण का बरं? सगळ्यांनी नामस्मरणावरतीच अगदी आपला फोकस. सगळ्यांनी महत्वाचं. प्रत्येक कुणालाही विचारायला जा. ज्ञानेश्वर महाराजांना विचारा आम्ही काय करावं, ते सांगतील हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची काय करा हरिमुखे म्हणा. बरं नामदेव महाराजांना विचारा. नामदेव राय म्हणतील बस एकच केलं पाहिजे. देवा तुझं नाव. आणि म्हणून ते देवाशी सुद्धा भांडले की देवा तुझं नाव मला घ्यायची इच्छा आहे आणि असं का घेता येत नाही. म्हणून ते म्हणले देवा इतकी तुझी नामस्मरण भक्ती श्रेष्ठ आहे. सांग पंढरी काय करू यासे कारूप ध्यानासे. नये तुझे देवा अमृताहुनी नाम तुझे देवा नाम तुझे. हरिदास गरजती. कीर्तनकार कितीदा सांगून गेले पण हरिनामाबद्दल प्रेम जडणं नामदेवरायांचं मत आहे. हरिदास गर. बरं विशेष म्हणजे संतांनी इतकी काळजी घेतली आहे की लोकांना असं वाटायला नको की सगळं आपल्याला ज्ञान शिकवलं. म्हणून त्यांनी लोकांकडे वळालेच नाही, ते स्वतःच सांगत राहिले. नामदेवराय म्हणतात देवा हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती. नये माझ्या चित्ती नाम अमृताहुनी नाम तुझे देवा नाम तुझे. हे नामदेव आहे. नाथ महाराजांकडे वळा. नाथ महाराज म्हणतात हरी बोला नाही तरी आबोला. गप्प बस.
तेच तर होत नाही म्हणलं मेल माझ्याकडनं. आमची सून फक्त एवढीच तक्रार करते, म्हातारी शांतच बसत नाही. काय करावं, एवढीच तक्रार आहे, बाकी काही तक्रार नाही. ही बोलू नका म्हणतात संत, पण तेवढंच होत नाही. मुद्दा सोडा. हरी मुखे म्हणा माऊली, अमृता होनी नाम तुझे गोड. देवा नामदेवराय नाथ महाराज म्हणतात हरी बोला हरी बोला. तुकाराम महाराज तर म्हणतात की बाबा नामाशिवाय दुसरा भवतरणोपायच नाही. समर्थ सुद्धा तेच म्हणतात, संत सेना न्हावी सुद्धा तेच म्हणतात. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. त्यांनी उदाहरण दिलं, वाजा कोळी महाहत्यारी, नामे तारी म्हणून सेना बैसला निवांत, राम नाम उच्चारी. महिमा आहे हा. झाला महिमा. बरं विशेष आहे, बाकीचं नाही का मग भगवंताला प्राप्ती करण्याची साधनं आहेत, पण आपल्याला जमण्यासारखे नाही. एक उपास करायचा असला बघा जमतो का? उद्या एकादशी, आज 3दा घड्याळ पाहतात, 12 वाजले का म्हणलं नाही, आमच्या घड्याळीत अजून बाकी आहे. म्हणलं घ्या पटकन जेवण, पुन्हा उद्या एकादशी लागत. रात्री 12 पर्यंत जेवतात. त्याच्यात एखादा समजा शास्त्री भेटला, तो म्हणतो अहो काळजी करू नका, उपास हा सूर्योदयापासून सुरू होतो, मग सकाळी 4 पर्यंत जेवा. म्हणजे अजून एक्सटेंड झालं, वाढलं. बरं झालं. दशमीच्या दिवशी रात्री 1ला जेवले, तरी जेवताना बायकोला काय म्हणली? साबुदाणा टाका म्हणलं, उद्या एकादशी. बरं टाकला तिने, साबुदाणाही टाकला, आमटी केली, पापड्या तळल्या, बटाट्याचा शिरा केला. हे तरी मी कमी सांगतोय. तुम्ही कधी जर संभाजीनगरला आले ना, आमचे एक यजमान असे एक हुशार आहेत की नवरात्रात 9 दिवस पाठाला गेलं की रोज एक करून खाऊ घालतात, पण उपवासच. कधी समोसे करतील, कधी करंज्या करतील, कधी धिरडे करतील, कधी धपाटे करतील, कधी भाकरी करतील. आणि एक दिवस मी आमचं यजमानाला म्हणलं नाही बाबा आता नाही, रोज नकोच, भगर नको, आमटी नको. त्या म्हणल्या मग आज. मी म्हणलं आज फक्त चहा. त्यांनी आणला चहा आणि त्याच्यासमोर एका डिश मध्ये बिस्किट. म्हणजे अहो आता पाठ करायचे ना. त्या म्हणले उपासाचे बिस्किट आहेत, खा गुरुजी, काही अडचण नाही. गोपाल मला सांगा, आता हे उपासाचे बिस्किट आणि उपासाचे हे सगळं खायचं म्हणजे उपास होईल काय? बरं ती आमटी पण किती पिता, छान झाली म्हणून म्हणून हा इथपर्यंत. कुठपर्यंत? काय छान झाली आमटी, वाढा वाटी भर. किती पिली? अगदी. म्हणलं आता बस. काय म्हणलं रे देवा तू पण असा? काय झालं? म्हणलं
एवढी जागा कमी राहिली ना, ओतून ओतून इथपर्यंत होती आमटी, पण हे रिकामं राहिलं. अहो म्हणलं किती एवढं मोठं एवढं चांगलं सॉफ्टवेअर बसवलं इथे, याची फार आवश्यकता आहे. आता सांगा, हे इथं द्यायला पाहिजे होतं म्हणलं देवाची, म्हणजे एवढंही वक्त आलं असतं, तांबल्यावर बसले असते. किती उपवासाच्या दिवशीची आमटी इतकी प्यायची. म्हणलं अहो मग हे कुठे द्यायचं, म्हणलं ते इथं दिलं असतं, हे रिकामेच ठेवलेले, हे इथं द्यायचं असतं. आता मला सांगा, हे इथं दिलं असतं, हे कुठे दिलं असतं. इतकी आमटी पिले, पिऊन पुन्हा तिकडे चक्रा मारल्या. बायको फराळाला बसली, याने एक चक्कर झाले की डोकवून पाहायचं, एक चक्कर झाले की डोकवून पाहायचं. विचारायचं काय, आमटी संपली का ग? तिने पाहिलं नाही. म्हणलं रात्रीसाठी ठेव, मला पुन्हा रात्री प्यायची तयारी. मला सांगा, म्हणजे दिवसा तर पिलीच, इथपर्यंत पिली, तरी सुद्धा रात्रीसाठी ठेवली, असं होऊ नये. पण समजा रात्रीच्या फराळाच्या आधी जर आटपलं कार्यक्रम सगळा, म्हणजे आता देवाची बोलवून कधी येऊ शकतं, ते असं काही सांगून थोडी येणार आहे. 4 वाजता चक्रा मारता मारता 5 वाजता हार्ट अटॅक आला आणि गेला. बरं, आजकाल न्यायलाही काही फार वेळ नाही लागत. असं आटपलं की तसं राम भईला लगेच गावाच्या बाहेर. बरं, गावाच्या बाहेर गेलं की संध्याकाळी 8ला आजूबाजूच्यांनी फराळाचं आणून दिली की दुसरी पंगत तिथं बसली. हा चहा आणून दे, तो वरण आणून दे, तो भात आणून दे, हा भाकरी आणून दे. इतका आमटी पिणारा 4 वाजता गेला, सगळेजण वाटी लावून आले. रात्री पुन्हा पंगत बसली. एक जण स्वयंपाक घरात गेलं, फ्रीज उघडलं तर दुपारी याच्यासाठी ठेवलेली आमटी तशीच होती. हा जरी स्मशानात गेला तरी आमटी इथंच होती. त्यांनी विचारलं, ओ आमटी वाढायची का कोणाला? जे दुपारच्या पंक्तीला होते ना, ते पळत आले. हो म्हणलं नको नको नको, ही आमटी कोणाला नका देऊ. म्हणलं का हो? म्हणलं ते जे गेले ना, त्यांनी त्यांच्यासाठी ठेवली होती. तुम्ही जर आमटी पिताल आणि गल्लीतनं जाताल तर रात्री रस्त्यातच भेटतील ती आमटीसाठी तुम्हाला. आमची आमटी तुम्ही का पिली म्हणून. इतका आमटी जीव. मग मला सांगा, माहिती होतं की हे जमणार नाही, उपवास जमणार, भगवंताच्या प्राप्तीचे हे अष्टांग योगात अनेक साधन आहे, योग जमणार नाही, याग जमणार नाही, विधी जमणार नाही, आपली तेवढी लायकी नाही, म्हणून हेही जमणार नाही. तीर्थयात्रेला अजिबातच जमणार नाही. बघा तुम्ही तीर्थयात्रेला जाणाऱ्यांची कधी मुलाखत घ्या, ते म्हणतात बाई 7-8 दिवस बरं वाटलं, पण रोज उतरा आंघोळ, रोज चढा आंघोळ, गर्दीच गर्दी, पाणीच पाणी. शेवटचे 8 दिवस म्हणलं तुम्ही जा आणि येताना पाणी घेऊन या आमच्यावर शिंपडायला थोडं, आम्ही बसमध्येच बसतो, आता किती उतरणार. अशी अवस्था यात्रेला जाणाऱ्यांची. म्हणजे या गोष्टीतून देव प्राप्ती करण्याची जी एक साधना होती ती सध्या कलियुगामध्ये कमकुवत झाली आहे. म्हणून माऊलींनी बघितलं, योग याग विधी येणे नोही, हे जमणार नाही, म्हणून नामस्मरण. आणि मग समर्थ सांगतात, अशी भक्ती नामस्मरणाची जो करू शकतो तयाचा कैवारी देव राहणार. जो संसारात हरीच्या नामाची भक्ती करतो त्याच्या पाठीमागे देव उभा राहतो. देव राहणार आहे जयाचे मस्तकी, देव ज्याच्या शिरावरती आहे तयासी लौकिकी साड नाही. त्याला चॅलेंज नाही, त्याच्याशी स्पर्धा कोणी करू शकत नाही, आणि कोणी स्पर्धा केली तर तो स्पर्धेत टिकू शकत नाही. चाड नाही तया हरेची यादासा सार्थकी वयसा रामदासी. समर्थ म्हणतात, जो भक्ती करतो त्याच्या शिरावर देव असतो,
देव ज्याच्या शिरावर असतो त्याला काही चिंता करायची गरज नाही. त्याच्या स्पर्धेत कोणी उतरू शकत नाही, उतरत जिंकू शकत नाही. आणि मग ज्याच्या शिरावरती देव आहे, जो भक्ती करतो, देव ज्याच्या शिरावर आहे, त्याला चिंता करायची काम नाही. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात आमचं आयुष्य चांगलं गेलं, कारण आमच्या बरोबर कोणी नव्हतं. रामाशिवाय, मारुती रायांशिवाय आमच्या बरोबर होतं कोण? अहो लंगोटी घालायची, जय जय रघुवीर समर्थ. यावेळेला समर्थांनी काय काय कार्य केलंय, अचाट कार्य केलंय. हे सगळं ऐकायचं तर मी सांगितलं ना, 8 दिवस कीर्तन, महिनाभर कीर्तन पाहिजे हे सगळं ऐकायचं म्हणलं. हे समर्थांनी केलं. आणि हे करत असताना सांगितलं की ही अनुभूती आम्हाला आहे. चारण हे तया हरीची यादासा, आमचं जीवन सार्थकी वयसा रामदासी. म्हणून रामदासी आमचं वय सार्थकी लागलं. तुमचं लागावं वाटत असेल तर तुम्ही हरीची भक्ती करा. हे समर्थांनी सांगितलं. हरीची भक्ती करून जीवनामध्ये कोणी आदर्श स्थापन केला. एक दिव्य छोटस चरित्र बघायचं आणि आपल्या कीर्तनाला अल्पविराम द्यायचा. म्हणून मूळ पदामध्ये समर्थ सांगतात, धन्य तो समजा हरी हरी देव जाना आहे दयाचे मस्तकी, दयासी लौकिकी काळ नाही. काळ नाही तया हरीची यादासा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर नामस्मरण करू आणि चरित्र बघण्याचा प्रयत्न. श्रीराम जय राम जय जय राम. बोला
समर्थ. सकाळची वेळ, चंदनाच्या चौरंगावरती चांदीच्या तबकामध्ये फूट सव्वा फूट पांडुरंगाची पितळी मूर्ती पूजेकरता ठेवली आहे. डाव्या बाजूला तुपाचा दिवा, उजव्या बाजूला तेलाचा दिवा, धूप, पूजेचं साहित्य बाजूला ठेवलेलं आहे. पंचामृत ठेवलंय, अर्घ्य ठेवलंय, नैवेद्य ठेवलाय, फुलं ठेवले, बुक्का ठेवलाय आणि पंडितांनी पूजेला सुरुवात केली. हात जोडले. महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पंढरीनाथ भगवान की जय. मंडळी, पूजेला सुरुवात झाली. आवाहन केलं. आसनं देवदेवेश, देवाला आसन अर्पण केलं. पायावर पाणी घातलं, अर्घ्य घातलं, पंचामृत घातलं, चांगलं पाणी घातलं, अभिषेक झाला. देवाला स्वच्छ पुसलं. चंदनाचा टिळा त्याच्या कपाळावर लावला. श्रीखंड चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं. पाठीमागून बायको आली. अहो 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 आवाज देते बायको, पण चित्त पूर्ण भगवंताच्या पूजेमध्ये समर्पण केलंय. व्यत्यय आला तरी त्याच्याकडे बघायचं नाही, हा मनाचा निग्रह होता. आणि तर ती पूजा सफल होती. नाहीतर इकडे भात लावायचा, इकडं फुल हातात घ्यायचं, इकडं वरण लावायचं, तिकडं गंध लावायचा, वरणाची शिट्टी, तिथून निघालेला कारंजा. असं गंध लागतं की देवाच्या डोळ्यात गेलं, नाकात गेलं का कुठे गेलं. रुक्मिणी बघते. अहो 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 म्हणलं, जाऊ दे, डोळे लावून घे म्हणलं. म्हणूनच तर डोळे लावून आधीच घेतली. यांनी पाहिलं अशी अवस्था नाही. पूजेमध्ये चित्त बायको होती. अहो अहो, बायकोकडे लक्ष नाही. गंध लावलं, बुक्का लावला, तुळशी पत्र वाहिलं, धूप दीप दाखवला. मंडळी, त्या चंदनाच्या चौरंगावर चांदीच्या ताटात, चांदीच्या वाट्यांमध्ये शर्करा, थंड खाद्यानी, दधी क्षीर घृतानी, आहारं भक्ष भोज्यंच नैवेद्यं प्राणाय स्वाहा अपानाय. देवाला नैवेद्य दाखवणं सुरू आहे. घ्या प्रसाद तुम्ही दया देवा, जीवा घ्या पक्वानाची रेल चेरनच. विदुरा घरच्या ताकदण्या. देवा घ्या. भाव भक्तीने आम्ही बनविल्या अर्पिण्यास तुमच्या चरणात. देवा घ्या. नैवेद्य दाखवला. डाव्या हातातली घंटी वाजवली, उजव्या हातामध्ये आरती घेतली. मंगलम भगवान विष्णू. मंडळी, एवढे शब्द कानावरती पडले आणि वाड्यामध्ये कामाला जमलेले मजूर, बायका होत्या, मजूर होते, भर 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 सगळ्यांनी आपापल्या हातातले काम टाकले. बायकांनी पटपट आपल्या पदराला हात पुसले आणि भर 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 येऊन पंतांच्या देवघराच्या बाहेर येऊन उभं राहिल्या. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायतनं हरी. आरतीला सुरुवात झाली. योगे 28 विलेवारी
मेणी वल्लभाईचा आरती झाली लोटांगण हरे राम 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 हरे हरे पंढरीनाथ भगवान मंडळी आरती झाली पंतांनी पुष्पांजली वाहिली शंख मध्ये शंख घेतला भगवंतावरून ओवाळला हातात पाणी घेतलं भागीरथी 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 म्हणून जे जमले होते त्या सगळ्यांच्या अंगावरती पाणी टाकलं सगळेजण ते शंखाचे पाणी अंगावर पडलं नमस्कार केला भर 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 हातावर प्रसाद घेतला आणि आपापल्या गडी बायका आपापल्या कामाला निघून गेल्या आणि बायको समोर आली अहो अहो किती वेळची आवाज देते मी तुम्हाला त्यांनी पाहिलं काय झालं बायकोच्या डोळ्यातनं घळ 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 अश्रुधारा व्हायला लागली बायकोने हात फक्त दाराकडे केला तुम्हाला भेटायला असं म्हणली पण तिला पुढे बोलता आलं नाही ती तिथून निघून गेली पंतांनी खुंटीवरती ठेवलेलं धोत्र घेतलं सवळं सोडलं त्याच्या निर्या केल्या ते सवळं खुंटीवर अडकवलं धोत्र नेसलं अंगावरचं उपरण सारखं करीत 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 पंत वाड्याच्या दरवाजाजवळ आले मंडळी पूर्वीचे ते वाडे महादरवाजा उघडण्यासाठी 2 द्वारावरती द्वारपाल कायम होते आतमध्ये मध्ये मोठाच्या मोठा दांडा टाकला दरवाजा तिकडून कितीही लोटलं तरी 10 माणसं सुद्धा तिकडून दरवाजा लोटू शकत नव्हते असे भव्य दरवाजे भव्य वाडे पंत समोर आल्याबरोबर एकाने तो दांडा धरून याडगळ बाजूला केली एकाने इकडचा दरवाजा धरला इकडचा दरवाजा करीत दरवाजा उघडला पंत समोर आले पुढे पाहिलं वाड्याला दगडी 10-15 पायऱ्या आणि त्या पायऱ्यांच्या खाली अख्ख्या मंगळवेढ्यातली जनता उलटली पंत पायरी उतरत खाली आले पंत समोर आल्याबरोबर गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती समोर आला त्यांनी आपल्या खांद्यावरचं फाटकं उपकरण पुढे केलं पंत पंत तुमच्या दाराशी भीक मागायला आलो पंत पंतांनी पाहिलं काय झालं पंत हा रखमाजी मागच्या महिन्यामध्ये त्याचं 8 वर्षाचं पोरगं अन्न अन्न करून मेलं पंत त्याला खायला अन्न मिळालं नाही पंत त्यांनी पाहिलं हा रखमाजी याची बायको पाण्याशिवाय तडफडून मेली पंत सगळा गाव दुष्काळामध्ये सापडला आहे पंतांनी पाहिलं पंत हात जोडून उभे डोळे बंद केले आता केलेली पूजा आठवायला लागली देवाच्या समोर ठेवलेले चांदीच्या तबकामधले काजू बदाम अक्रोड आणि त्यांचं मन हेलावलं काय म्हणताय पंतांचं मन की अरे ज्या पांडुरंगाला मी नैवेद्य दाखवला त्यांनी तर ताटातला एकही घास उचलला नाही पण आज या माझ्या सगळ्या गावकऱ्यांच्या हृदयात असलेला परमात्मा उपाशी खूप वाईट वाटलं पंतांना आणि मग पंतांच्या लक्षात आलं पंत बघताय देव देवाय नाही म्हणजे याचा अर्थ काय काय डावे लोक पटकन दिशी उचलतील हे सगळं ते म्हणतील का देव देवळात नाही मग एवढं बांधलं कशासाठी फक्त देवळातच नाही असं सांगायचं देवळात तर तो आहेच आहे पण देव आमची संस्कृती शिकवती देव हा नाही
देव नाही देवालय, देव चोरून नेईल अशी कोणाची देव मूर्तीत नाही। देव फक्त मूर्ती दे का नाही, तीर्थ क्षेत्रास नाही जावे, देव आपणात आहे शिर झुकवो मी या पाहे, तुझ्या माझ्या चरणी देव भरोनिया, देव स्वये जगन्नाथ, देव स्वतः जगन्नाथ, देव अगाध अनंत, देव सगुण निर्गुण, देव विश्वाचे कारण, काळ येई काळ जाई, देव आहे तैसा नाही। अहो किती स्वाऱ्या होऊ द्या, कितीही मंदिर उद्ध्वस्त होऊ द्या, कितीही मूर्त्यांची तोडफोड होऊ द्या, पण आमचा सनातन वैदिक धर्म या तत्वांनी भरलेला आहे की आज एक मंदिर पाडलं तर जिथे सगळीकडे मशिदी आहेत अशा अबुधाबी मध्ये एक मंदिर उभं राहिलं, जिथे मंदिरांचा संपर्कच नाही, हजारो मैल मैल मंदिराचा संपर्क नाही। आमच्या संस्कृतीमध्ये जी शक्ती आहे ना, आमच्या धर्मामध्ये जी शक्ती आहे ती शक्ती कुठेच पुन्हा सापडणार नाही, कारण हा मुळामध्ये माणसाच्या कल्याणासाठी निर्माण झालेला धर्म आहे। मग पंतांनी बघितलं, भर 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 पायऱ्या चढत गेले, जाऊन तिला चाव्या लावल्या होत्या, चाव्या घेतल्या आणि चाव्या घेऊन आले, आणून त्याच्या हातात दिल्या, हातात घेऊन या लादणीच्या चाव्या, ज्याला जेवढं लागत असेल तेवढं धान्य घेऊन जा, वाटायला सुद्धा मी येत नाही। हे धान्य कोणतं होतं मंडळी? पंतांकडे जे जमा होतं, दामाजी पंत नाव, हे गावातले वतनदार, इन्कम टॅक्स ऑफिसर, गावातले शेत सारा ज्यांच्याकडे गोळा करायचा, पूर्वीची पद्धत टॅक्स देण्याची, सरकारला धान्य द्यायचं आणि सरकारला राजाला धान्य दिलं जायचं, हा त्याचा टॅक्स होता, तो जमा करायचा ज्यांच्याकडे। ते दामाजी पंत त्यांच्या गोदामामध्ये खंडीच्या खंडी धान्य भरलेलं होतं, दामाजी पंतांनी चाव्या दिल्या, मग काय हो, सगळं गाव लुटायला लागलं ते धान्य आणि सगळ्या गावानी ते धान्य लुटून नेलं, अक्षरशः सांड लवण झाली, सगळ्या गावानी धान्य लुटलं। पंत येऊन पांडुरंगासमोर, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी करत उभे राहिले। मंडळी, हे इकडे सगळं झालं बरोबर आहे, पण मागच्या इलेक्शनला यांच्या विरुद्ध जो उभा होता ना ऑफिसर होण्यासाठी, त्यांनी काय केलं, इकडं यांनी धान्य वाटलं, सगळ्या मंगळवेढ्यातल्या लोकांनी धान्य भरून नेलं, हा घोड्यावर बसला, दौडत 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 बिदरच्या बादशाहाकडे गेला, ज्याच्या अंमलीमध्ये हा सगळा परिसर होता, आणि बिदरच्या बादशाहाला जाऊन म्हटलं, हुजूर हुजूर हुजूर, क्या है? यांनी पाहिलं, हुजूर आप बर्बाद हो गए। काय झालं, बर्बाद हो गए? यांनी पाहिलं, काय झालं काय? यांनी पाहिलं, हुजूर दामाजी ने तुम्हारा सब धान्य लुटवा दिया। आता त्याला माहितीच नव्हतं दामाजी को, इथून सुरुवात, कोण कुठून कसा, यांनी सगळं सांगितलं। यांनी पाहिलं, ऐसा सब धान्य लुटवा दिया, हुजूर आपकी कसम। त्यांनी पाहिलं, बस मेरी नको,
मला मारू नको बाबा, मेरी कसम नहीं तेरी. त्यांनी पाहिलं कहां से आए हो, यांनी पाहिलं हुजूर मंगलवेढे से. ऐसा दामाजीने सारा धान्य लुटवा दिया. हा हुजूर बस. अहो मग काय, एका क्षणामध्ये फरमान निघालं, जाओ दामाजी को पकड़ के लेके आओ. आणि मग पुन्हा पठाण निघाले. दौडत 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 घोडे चालले, मंगलवेढ्याच्या दिशेने चालले. मंडळी, पंतांना माहिती होतं आता काहीतरी होणार. आपण सगळं धान्य लुटवलंय म्हणल्यावरती दरबारात आपल्या विरोधात कारवाई होणार. पण त्यांनी पाहिलं, देवा रेणू मध्ये तू आहेस, तुझ्यासाठी धान्य लुटवलंय आणि पंतांना माहिती आहे उद्या शिक्षा होणार. एवढं धान्य आपण भरून देऊ शकणार नाही. म्हणून पंतांनी बघितलं, मनाशी ठरवलं की एकदा तरी त्याच्या आधी पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. आणि पंढरपूरच्या वारीचं निमित्त झालं. आणि आषाढीच्या वारीसाठी म्हणून पंतांनी आपल्या गावातले काही जे सहकारी बरोबर घेतले आणि पंढरीनाथ भगवान विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडला. संतांचा मेळा गोपाळांचा गाव मांडला. विठूचा गजर हरी वाळवंटी चंद्रभागेचा गाव मांडला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोला. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पंढरीनाथ भगवान की. मंडळी, दामाजी पंत पंढरपूरला निघून गेले. दौडत 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 आलेले पठाण घरात शिरले. ऐ दामाजी कहाँ है, दामाजी कहाँ है, दामाजी कहाँ है. ते पठाणच सगळे. त्यांना बातमी कळाली, दामाजी पंढरपूर गए. ऐसा पंढरपूर गए. हे सगळेच पठाण पंढरपूर मध्ये. मंडळी, पांडुरंगाच्या दर्शनाला जी बारी लागली होती, या पठाणांनी याला ओढ त्याला ओढ, त्याला मार. दामाजी कहाँ है, दामाजी कहाँ है, दामाजी कहाँ है. रुक्मिणीने पांडुरंगाकडे बघितलं, म्हणलं देवा, अहो त्या भक्तांनी तुमच्यासाठी सगळं धान्य लुटवलं. आता त्या तोत बारीमध्ये त्याचं अजून दर्शन व्हायचंय. दर्शनाच्या आधी जर तो पकडल्या गेला तर कसं व्हायचं. तुम्हाला तुमच्या भक्तांची दया येत नाही का हो. आणि मग मंडळी, त्या दामाजी पंतांची दया आलेल्या भगवंतानी काय केलं. त्या भगवंतानी नेसला मलिन चिंधोटी, पितांबर धारण केलेला होता. पण एका क्षणामध्ये पितांबर सोडून दिला. आणि पितांबर सोडून देऊन नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी. त्या देवानी मळकट कळकट कपडे घातले, मळकट धोतर नेसलं, खांद्यावर घोंगडी घेतली, हातात काठी घेतली. आणि तो भगवंत जो पितांबर धारण केलेला होता, तो भगवंत ते जे मारत होते पठाण, त्यांच्या जवळ आला. आणि जवळ येऊन त्यांनी पाहिलं, ए ए ए ए रुक जाओ. आता हे जे पठाण होते त्यांनी पाहिलं. आता देवानी आवाज दिला म्हणल्यावर हे
देव काही करू शकतो. देव काही करू शकतो. अहो तुम्हाला मला सहज त्यांनी मंदिर करून दाखवलं, त्याच्या मनात आलं की फार वेळ नाही लावला. आणि विशेष मंदिर होईल, मंदिर करायचं त्याच्यामुळे किती रक्तपात झाला. पण जेव्हा मंदिर व्हायला लागलं तेव्हा एक जणाला सुद्धा धक्का लागू दिला नाही त्यांनी, एकाला सुद्धा. भूमिपूजनापासून ते अगदी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापर्यंत त्याच्या मनात आलं पाहिजे. त्यांनी पाहिलं, रुक जाओ म्हणल्यावर ते पटत, रुको क्या है. त्यांनी पाहिलं, काय शोधताय. त्यांनी पाहिलं, हम दामाजी को ढूंढ. मैं दामाजी के घर पे काम करता हूँ. ऐसा तुम. हाँ जी, मला धनींनी पाठवलं. ऐसा तुम उनके घर पे काम करते हो, क्या नाम है तुम्हारा. त्यांनी पाहिलं, जी मी विठू महार है. ऐसा विठू महार हो, किस लिए आए हो. जी धन्यानी पाठवलंय, तुमचं नुकसान झालंय ना, ते द्यायसाठी आलोय. ऐसा तुम दोगे. त्यांनी पाहिलं, जी. त्यांनी पाहिलं, चलो रे चलो, इसको पकड के लेके चलो. त्यांनी दामाजीला शोधणं सोडून दिलं, ह्या पकडलं विठू महाराला आणि आणून बादशहाच्या दरबारात उभं केलं. बिदरचा बादशाह दरबारावर बसलेला. काय भाग्य त्या बादशहाचं की त्याच्या दरबारामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची स्वारी उभं राहिली. आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची स्वारी नुसती उभी राहिली नाही, तर सलाम चिंतोती घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी. करी जोहार जोहार मायबाप जोहार. मोठ्याने आवाज दिला त्या महाराणी. नमस्कार केला बादशाला पंढरीनाथानी. बघा, करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ. आला महार पंढरीनाथ, आला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मी मात, काय देवाची सांगू मी मात. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार. मंडळी, भगवान विठू महाराज रूप घेऊन आले. त्यावेळीच्या व्यवस्था जी लावलेली होती, समाज व्यवस्था, त्याच्यामध्ये त्यांच्या घरी काम करणारा विठू महार म्हणून तो समोर आला. आणि नुसता समोर नाही आला, त्यांनी जोहार केला. त्यांनी पाहिलं, ऐ नाम क्या है तुम्हारा. बादशाहने पाहिलं. त्यांनी पाहिलं, जी मी विठू महार. ऐसा क्यों आए हो. जी ते धन्यानी पाठवलंय, तुमचं नुकसान झालं, भरपाई करायला. ऐसा तुम दोगे. त्यांनी पाहिलं, जी. त्यांनी पाहिलं, लाए हो. त्यांनी पाहिलं, हो जी. त्यांनी आपल्या सेवकांना विचारलंय, इसने गाड़ी बैल लाए क्या. त्यांनी पाहिलं, नाही हुजूर, हमें इसे पकड़ के ले गए. ऐसा तुम दोगे कैसे पैसे. त्यांनी पाहिलं, तुम्ही सांगा तर रक्कम. आता बादशहाला तरी काही माहिती होतं का. बादशहाने आपले अधिकारी लोक पाठवले होते दुष्काळाची पाहणी करायला, नाही का. आणि दुष्काळाच्या पाहणीचे लोक माहितीत आपल्याला, जिथं वसाड तिथं एवढाले पिकं दाखवते, आणि जिथं पिकच पिक तिथं दुष्काळ दाखवती समिती, दुष्काळ पाहणी करणारी. तसंच झालं. त्यांनी पाहिलं, आता याला बादशाला माहित नव्हतं की किती नुकसान झालं. त्यांनी पाहिलं, ऐ कितना नुकसान हुआ. आता जो बसलेला होता ना, ज्यांनी ही पिन मारली होती, त्यांनी पाहिलं,
जी हुजूर 1,00,000 सुवर्ण मुद्रा. त्यांनी पाहिलं लाये हो, त्यांनी पाहिलं 1,00,000 ही ना. यस, त्यांनी पाहिलं हो, आणल्या 1,00,000 मुद्रा आणल्या. लाये हो 1,00,000 सुवर्ण मुद्रा. काय मंडळी, त्या भगवंतानी मळकट कळकट धोत्र नेसलेला तो भगवंत, त्यांनी कमरेला छोटा बटवा होता, तो बटवा काढला, हळूच त्याची गाठ सोडली. दरबारी हसायला लागले, बेवकूफ काही का. त्यांनी काय केलं, ती बटवा उलटा केला. ओ तिया खळखळा मोहरा, खळ 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 खळ. अहो त्या छोट्याशा बटव्याला असं असं झटकायला लागले. लोकांना वाटलं वेळा दिसतोय. बटव्याकडून नजर खाली केली तर खाली धनाचा ढीग लागताना दिसतोय. सोन्याच्या मुद्रा खाली दिसायला लागल्या. दरबार आवाज झाला, सगळे दरबारी उभे राहिले, बादशाह उभे राहिला. खन 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 आवाज होतोय. त्या छोट्याशा बटव्यातनं ओतीला खळखळा मोहरा, खळ 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 असा ढीग झाला. आणि तो ढीग पाहिला. आणि तो ढीग पाहिल्यानंतर अहो पलीकडचा विठू दिसना ना, असा ढीग झाला. एकदा त्यांनी खळखळ खळखळ होतनं थांबवलं. थांबवून त्यांनी पाहिलं, हुजूर गिन केलो, मोजून घ्या. होतीया खळखळा मोहरा, मोजून घ्या. आणि आता मोजून घ्या म्हणल्यावरती त्यांनी दरबाराने सगळे भरभर जमले. भर 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 मुनीम बसलेलेच होते. यांनी आकडा सांगायचा, त्यांनी आकडा सांगायचा, त्यांनी लिहायचा. पाहता 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 हिशोब झाला. समोरच्या मुद्रा बाजूला सरकल्या. हुजूर मुनीमनी बघितलं 1,15,00,000 सुवर्ण मुद्रा आहे. हुजूरनी पाहिलं आपला हिशोब तर लाखाचाच होता. 1,15,00,000 म्हणलं व्याज के सहित. पुन्हा 8 दिवसाचं व्याज निघू नये त्याच्याकडे, दामाजीकडे व्याज सहित दिलं. म्हणलं 1,15,00,000 सोन्याच्या मुद्रा दिल्या. बरं नुसत्या मुद्रा दिल्या का नाही, ओतीया खळखळा मोहरा. यांनी पाहिलं द्यावी लिहून पावती करा, पावती द्या. 1,15,00,000 सोन्याच्या मुद्रा मिळाल्या तर बघा, म्हणजे देवाला सुद्धा यांच्यावर विश्वास नाही. देवाने सुद्धा पावती घेतली. आणि आजचे आपले वेडे लोक गाडीवर बसून म्हणतात केले क्या भाव आहे. तो काही सांगतो. बरं त्याच्यात हा म्हणतो अच्छे देना. आता मला सांगा त्याला बुडायचं आहे का धंदा त्याचा बुडवायचा? तो अच्छे देना म्हणजे काय करतो, वरचे 6 चांगले सगळे खालचे 6 सडके देतो. बरं घरी आल्यावर जेव्हा बायको हे द्या देऊन वापस, तेव्हा यांचे डोळे म्हणजे आता तो असल का तिथं. इथून सुरुवात. देवानी विश्वास नाही ठेवला. यांनी बघितलं देवानी पावती द्या. ओतीया खळखळा मोहरा, द्यावी लिहून पावती करा. धिक बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या. शहा घाली बोट तोंडात, झाला महाराज. खळखळा मोहरा. मंडळी पावती लिहून घेतली. भगवंत तिथून निघाले. इकडे आषाढीची वारी संपली. भगवंतानी ती पावती विष्णू सहस्त्रनामाच्या पोथीमध्ये, दामाजीचं रोजचं नित्य पठणाचं विष्णू सहस्त्रनाम, त्याच्यामध्ये ती पावती ठेवली. विष्णू सहस्त्रनाम वाचता वाचता ती पावती सापडली दामाजी. दामाजी रडायला लागले. आपल्या माघारी जाऊन 1,15,00,000 सोन्याच्या मुद्रा कोणी दिल्या? खळ 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 रडतायत. एवढ्यात दामाजी ते दोन्ही हात धरले. पठाणांनी पाहिलं, दामाजी चलो, हुजूर ने तुम्हें बुलाया.
दामाजीने पाहिलं आता 1.25 लाख मुद्रा मिळाल्यावर कोणा कशाला बोलावलं. मंडळी, जेव्हा दरबारात दामाजी येऊन उभे राहिले तेव्हा दरबारात बसलेला बादशाह बघतो, दामाजी तुम्हारे घर पे काम करने वाला वो विठू महार, उसे बुलाओ. आणि मग ते लागले रडायला. त्यांनी पाहिलं, हुजूर मेरे घर पे ऐसा कोई नहीं काम करता. त्यांनी पाहिलं, झूठ मत बोलो, तुम्हारे लिए वो आया. त्यांनी पाहिलं नाही, त्यांनी पाहिलं, दामाजी उसे मिलने के लिए हमने जंग पछाड़ा, पंचक्रोशित शोधलं त्याला. जब से दरबार से निकल गया, दरबारातनं जेव्हापासून गेला, राजाच्या रात्रंदिवस डोळ्यासमोर तोच विठू महार फक्त बस. मंडळी, कारण त्यांनी केलंच असं होतं, खळ. आणि देवाला पाहिल्यावर मला सांगा, तो जरी सगळं फाटके कपडे घालून आला होता तरी सुद्धा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया सुकुमार. मदनाचा पुतळा, त्यांनी कपडे किती फाटके घातलेले असू द्या पण तो दिसत सुंदर होता ना. त्यांनी पाहिलं, हुजूर हो पंढरीनाथ आया था. त्यांनी पाहिलं, दामाजी तुम्हारे लिए आया था ना, उसे बुलाओ. दामाजीने पाहिलं, का रे देवा, मला तर दर्शन दिलं नाही, याला दिलं. बरं देई ना का, आता हे काय मागे लावलं नवीन, आता तुला यावं लागल. मंडळी, हात जोडलेल्या दामाजीने पंढरीनाथाची प्रार्थना केली आणि पुन्हा एकदा साजे सोनकडा पांघरे पाचोळा घन निळ सावळा. तो घन निळ सावळा पुन्हा येऊन उभा राहिला. राजस तो घन निळ सावळा जेव्हा येऊन उभा राहिला, तो दरबारामध्ये फक्त बादशाहाला दिसतोय. मंडळी, दामाजी बघतात, हुजूर देखो देखो, विठ्ठलाला विठ्ठलाला. शेजारी विठ्ठल उभा, कमरेवर हात ठेवून, पिवळा पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी. तर दामाजीने पहिलं, उस दिन ये नहीं आया था. यांनी पाहिलं, देवा आता ते लाईव्ह पाहायला मी पण नव्हतो खरं म्हणजे. तू काय केलं त्या दिवशी. म्हणलं उस दिन ये नहीं आया था, ऐसा पिवळा पितांबर गळ्यात सोन्याच्या माळान बिळा, उस दिन ये नहीं आया था. आणि मग दामाजींनी हात जोडून प्रार्थना केली की देवा निज रूपाचा निज रूप देवा ते रूप नरसिंह जग सूर्य तेजदारवान अज्ञान याला समुद्र तो का तेरा देवा राजभ्रमा पटू द्या प्रत्यक्ष एक वार. राजाला पटल असं पुन्हा एकदा श्री कृष्ण विष्णू राम तोची विठू महार, तोची विठू महार. जाळी तना मनासी, कुणाच्या, राजाच्या. जाळी तना मनासी ती आग शांत वाहो निज रूप दाखवा. देवा ते रूप दाखवा. आणि मग देवाला पुन्हा एकदा त्याच्यासाठी हे सगळे सुवर्ण अलंकार हे सगळं काढून
पुन्हा एकदा नेसला मदीन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, गोंगडी टाकीली पाठी. पुन्हा एकदा झाला महार पंढरीनाथ. पुन्हा एकदा गाय देवाची. आणि जसा देव पुन्हा त्या रूपात प्रगटला की बादशाहानी गादी दिली सोडून येई था म्हणून पळत पळत आला आणि त्यांनी कडकडून त्या विठूला मिठी मारली. पण विठू काय इतका वेळ थांबणार होता का? एका क्षणात भगवंत अदृश्य झाले. यांनी पायाला कुणाच्या मिठी मारली? भगवंताचा जो भक्त, ज्याच्या हृदयात भगवंत स्थिर झाले होते, त्या दामाजीच्या पायाला मिठी मारली. दामाजी पाहिलं, हुजूर 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 हुजूर. त्याने वर पाहिलं, हुजूर हुजूर. नाही दामाजी, दामाजी तुम्हारे लिए वो आया, तुमने क्या किया ऐसा? वो तुम्हारे लिए आया, तुमने क्या किया? मंडळी, त्यावेळेला बादशाहानी या धामाजीला पुन्हा वतन वाढवून दिलं. लक्षात ठेवायचं. आणि याचे कागदपत्र आहेत, ज्यांचे ज्यांचे जे वारसदार आहेत त्या वंश परंपरेचे. आपल्याला माहिती की आपल्याकडे सुद्धा पुजारी म्हणून मुख्य बादशहाच्या दरबारात निघालेले पत्र आहेत. त्याही वेळेला प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी नेमणूक करणं, प्रत्येक ठिकाणी हे सगळे त्यांना आलेले अनुभव म्हणून त्यांनी हे केलं. नाही तर ते तर मंदिर पाडणारे होते, बांधणारे थोडी होते. पण ते सुद्धा घाबरत होते. फकीर, ज्याला फिकीर नसती तो फकीर, आणि त्या फकीराला ते घाबरतात. वो फकीर. आणि दामाजी, तुमने उसको कैसे बुलाया? दामाजीने पाहिलं माझ्याजवळ काय होतं? फक्त त्याचं नाव, त्याचं नामस्मरण, बाकी माझ्याकडे होतं काय? आणि संसारात राहून, संसार न सोडता दामाजीने पाहिलं मी त्याची भक्ती केली, त्यांनी मला ते फळ दिलं. म्हणून समर्थ तुम्हाला मला सांगतात की बाबा, आपल्या संसारामध्ये राहा, पण संसारात राहून काय करता येतं? तर धन्य तो संसार हरी भक्ती, धन्य तो संसार दयाचा कैवारी देवराना, देवराना आहे दयाचे मस्तकी, दया चाड नाही दया हरीची दासा, सार्थकी वयसान झालेली कीर्तन सेवा भगवान दत्तात्रेयांचे कलियुगामध्ये परम पवित्र अवतार स्वामी नरसिंह सरस्वतींच्या चरणी सेवा समर्पण करायचे. कीर्तनाला उत्तम साथ देणारे साथीदार, कीर्तनाचे आयोजन करणारे, या सगळ्यांच्या चरणी वंदन करून श्रोत्यांना विशेष धन्यवाद देऊन, कारण श्रोते नसले तर कीर्तन व्हायचं कसं? म्हणून समर्थांनी जे सांगितलंय ते संसारामध्ये करण्यासाठी एकच गोष्ट आहे, सगळ्यांच्या चरणी वंदन करून झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पण करून पुन्हा एकदा तोच विचार आपल्या मनामध्ये जागृत ठेवायचा. धन्य तो संसार हरि भक्ती, हरि भक्ती, हरि भक्ती. झालेली सेवा प्रभूंच्या चरणी समर्पण. आरती करायची आहे का? नाही म्हणजे कसं तुम कीर्तन, आरती आणि कीर्तनाची समाप्ती होईल. शुका वशिष्ठा परिज्ञान योगेश्वर कबीर वाल्मिका सारिका महेश. नमस्कार माझा सद्गुरु रामदास, भव्य रूपाची सुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी दीक्षा. वृत्ती होईल उदासीन जिव्हा, रामदास म्हणे रामामी तव दास दास म्हणे, माते कशाचे भय
रामा जाईन ज्या स्थळी सुपर्ण होईल तेथे रामा या भुवन त्रयी तुझवणे नाही तुझा तारक रामा तू सकला गुण देश होता तुम्ही बालक आरतीसाठी जागेवर सगळेजण उभे राहा झाले कीर्तन शेवट गोड थोरला म्हणे धरला श्री जानकीच्या मुलगा कीर्तन रंगे वाजवा करताळी नाम घोष पातका बोल येतो कल्याण साम्राज्य सुखराशी सदा योगी समाधि ध्यान स्वामी प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला मरणाचा दत्ता दत्ता ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले हे तो पणाची झाली गोडवाण देव दत्ता स्वामी आरती उडाली शक्ती महिषा जय देवी कुलस्वामी ओवाळू आरती भवानी दंडकारण्य श्रीरामे स्थापित आके दीनजनांच्या भावूया आली तुझी अंबा दुर्गा तू चंडी काली जय देवी दुर्गा भवानी ओवाळू आरती सुंदर हिरवा शालू पीतांबरी कास कळवट भाडी शोभे आस सुवर्ण रत्नमण्याची अंगावर रास भाविक मळे पाय जय देवी कुलस्वामी ओवाळू आरती तुझ्या भवानी एकता श्री आहे माझी कौपाया आवड आई संसारी आया नामी चिंतन सेवे धिदवी मम काया गंगा सद्गुरु तुझी तू राम राया जय देवी कुलस्वामी ओवाळू आरती तुझ्या भवानी जय हरे राम 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 हरे हरे सदा सर्वनायो उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता या ठिकाणी मीठे वितो मस्तक जा प्रभु रामचंद्र भगवान की तुलजा भवानी माता की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की महारुद्र हनुमान की सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जय।